स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर येथील कसबा गावामध्ये ज्यावेळी महाराज न्याय निवाडासाठी आले तेव्हा औरंगजेबाच्या मुक्करबखानने फेब्रुवारी 1689 मध्ये त्यांना कैद केलं। आपल्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले महाराज स्वकीयांच्या फितुरीमुळे कैद झाले आणि महाराजांना ज्या सरदेसाई वाड्याच्या ठिकाणी युद्ध करून कैद करण्यात आलं त्या वाड्याचं ठिकाण इथं असणारा मंदिर हे काही स्तंभ जीर्ण स्थितीत आहेत। स्वराज्याचे धाकले धनी असणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि शौर्यगाथेवर आधारित असणारा छावा चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ गाजवत आहे। आपण सध्या संगमेश्वर येथील कसबा गावामध्ये आहोत, जेथे याच ठिकाणी आहोत जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं आणि त्यानंतर त्यांचे अनन्वित हाल केले गेले होते। मुकरबखानाने चाल करून संभाजी महाराजांना फितुरीने या ठिकाणी कैद केलं होते। आपण या वाड्या ठिकाणी आहोत आणि याची माहिती देण्यासाठी इथले काही ग्रामस्थ आहेत। गावाने ती काळरात्र अनुभवली होती आणि संपूर्ण तो क्षण अनुभवला होता। हा परिसर सध्या भग्नावशेषमध्ये आहे। काय सांगाल या संदर्भात? ज्या शंभूराजाने शिवाजी राजाने आईसाहेब जिजाऊ यांचे पावन पदस्पर्श या जमिनीला लागले। लोक मावळे येतात किंवा लोक आमच्यासारखे शिवसैनिक येतात, ही इथली माती डोक्याला लावून काही लोक घरात पूजायला नेतात। एवढी ही पावन भूमी आहे। या पावन भूमीत एक चांगली एक पॅलेस व्हावा की जे राजांचं अस्तित्व आणि त्यांचा इतिहास हे आपल्या पुढच्या पिढीला कळावं। नक्कीच आपण पाहिलं तर काही पर्यटक देखील कोल्हापूर असेल, सांगली, साताऱ्यामधून आलेले आहेत। आपण इथे आलेले आहात, कुठून आला, आपलं नाव काय आहे, काय सांगाल? माझे नाव आहे वैशाली सतीश कंगणे। मी कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यापासून 24 किलोमीटर अंतरावरती माझे गाव हुपरी आहे आणि मी हुपरीवरून इथं आलेलो आहे। आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपले संभाजी महाराजांचं इतकं सुंदर इथं त्यांनी बलिदान दिलेलं असताना, त्यांचा छळ इथं झालेला असताना ही वास्तू जी आहे ही वास्तू जी आहे, माझी अशी अपेक्षा आहे की सरकारला एक माझी विनंती पण आहे की सरकारने इथं भव्य दिव्य मोठं स्मारक किंवा मोठं एकांतर त्यांचं अस्तित्व टिकून राहणारी मोठी इमारत करावी अशी माझी अपेक्षा आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, कसबा, रत्नागिरी।